वर्गामध्ये आपण लोकशाही पद्धतीनं वागतो का ह्याच्याबद्दलचं आहे. शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांकडे लोकशाहीचे घटक म्हणून पाहतो का आपल्यासमोर आलेली एका कोंडवाड्यातली प्रजा म्हणून पाहतो. आणि आपण मुलांना ज्या प्रकारच्या चिकित्सेचं स्वातंत्र्य स्वतःकडे घेतो त्या प्रकारच्या चिकित्सेचं स्वातंत्र्य मुलांना देतो का. आणि मुलांनी जर आपले फीडबॅक फॉर्म्स भरायचे ठरवले आणि आपल्याबद्दल खरं बोलायचं ठरवलं तर ते शिक्षक या जमातीला संविधानिक मूल्यांचा भाग म्हणून तरी चालणार आहे का, याच्याबद्दल मला तिने म्हणणं मांडावं अशी गायत्रीला मी विनंती. नमस्कार सगळ्यांना. आणि मी व्यवस्थेची बळी आहे पण तरीही मनापासून शिकवते आहे हे म्हटल्याबद्दल पहिल्यांदाच थँक्यू. खूप कठीण प्रश्न आहे की आपण वर्गात जेव्हा शिकवायला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी किंवा वेगवेगळ्या मूल्यांचा, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, सहिष्णुता वगैरे या मूल्यांचा खरोखर शिक्षक म्हणून पुरस्कार करू शकतो का. आणि हा कठीण प्रश्न आहे. आणि त्याच्याच जोडीने विद्यार्थीही त्या पद्धतीने शिक्षकाशी वागू शकतात का. एस्पेशली भारतीय क्लासरूम्समध्ये, वर्गखोल्यांमध्ये जिथे विद्यार्थी आणि शिक्षकामधली सर म्हणाले तसे वर्णव्यवस्था ही फारच कोणी म्हणून दाखवलं नाही तरी ती कुठेतरी असते की शिक्षकाला मान द्यायचा आहे, शिक्षक मोठा आहे. वयाने कदाचित आता मी खूप वयाने लहान असताना शिकवायला सुरुवात केली तर अंतर जरी कमी असेल तरी सुद्धा कुठेतरी या व्यक्तीला सगळं माहिती आहे आणि त्यामुळे आपण याचं ऐकायचं आहे या व्यक्तीचं, असं पद्धतीची एक भावना कमी अधिक प्रमाणात सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असते. तर अशा सेटअपमध्ये ॲक्च्युली या सगळ्या मूल्यांचा पुरस्कार कसा करावा किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करावं हा मुद्दा आहे. तर मी एक शिक्षक म्हणून काही माझी निरीक्षणं मांडण्याचा प्रयत्न करेन आणि अर्थात नंतर जी प्रश्नोत्तरं चर्चा होईल त्याच्यातनं आणखी मुद्दे पुढे येतीलच. तर सर्वात पहिल्यांदा तर एस्पेशली आजच्या काळात जिथे अधिकाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगवेगळ्या प्रकारे संकोच होतोय तर मला स्वतःला शिक्षक म्हणून माझी क्लासरूम किंवा वर्गखोली एक सेफ स्पेस वाटते. आता हे मी खूप जबाबदारीने बोलते म्हणजे याला कदाचित विरोध होऊ शकतो पण जाहीररित्या काही बोलणं किंवा लिहिणं हे अर्थात शक्य आहे आणि त्याला लोकांच्या प्रतिक्रिया येणार आहेत, चर्चा होणार आहेत. परंतु त्याच्यात एक अंतर असणार आहे. जे मी वर्गात बोलते किंवा शिकवते, जे मुद्दे मतं मांडते त्यावर अधिक क्लोजली चर्चा होणं शक्य आहे असं मला वाटतं. म्हणजे मग त्याच्यात चर्चा होतील, वादविवाद होतील, कदाचित समोरून डिसअग्री करणारे, मला तुमचं मान्य नाही असं म्हणणारे आवाज येतील. पण तरीही वर्गात ते अधिक मिनिंगफुली अतिशय अर्थपूर्णरित्या ते शक्य होईल असं मला वाटतं. आता हे माझं झालं स्टेटमेंट. आता त्याच्यासाठी व्यवस्था उभी कशी करायची हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे. तर मला असं वाटतं बरंचसं ते शिक्षकाच्या हातात आहे की म्हणजे मी एक प्रकारे आश्वस्त करणं माझ्या वागण्यातनं, बोलण्यातनं की ही वर्गखोली तरी एक लोकशाहीवादी, लोकशाहीचा पुरस्कार करणारी जागा आहे जिथे तुम्हाला वाटतं ते तुम्ही बोलू शकता. अशा पद्धतीने मी आश्वस्त करणं गरजेचं आहे. आता ती एक प्रक्रिया आहे, त्याला काही असं फायनल सोल्युशन नाही आहे. पण ते हळूहळू उलगडत जाईल शिक्षकाला जर तेवढं आपण ओपन माइंडेड असू, विद्यार्थ्यांना समजून घेणारे असू तर. वेगवेगळ्या प्रकारची भीती लोकांच्या मनात असते. मग ती सर म्हणाले मगाशी तसं भाषेची भीती असते, म्हणजे मराठी इंग्रजी दोन्ही किंवा कुठलीही भाषा आपण व्यवस्थित मांडू शकू का शिक्षकाकडे, प्रश्न ही एक भीती आहे. किंवा वादाची भीती आहे किंवा एकूणच बोलण्याची भीती आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती मुलांमध्ये असतात. तर त्या भीतीशी आपण कसं एक शिक्षक म्हणून टॅकल करतोय ते बघणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पुन्हा त्याला असं काही फायनल सोल्युशन नाही आहे पण हळूहळू उलगडत आपण गेलो, विद्यार्थ्यांशी संवाद हा प्रत्येकाचा पाया आहे तर ते होऊ शकतं. तर त्यामुळे बोलण्याचं स्वातंत्र्य तर दिलं पाहिजे, न बोलण्याचंही दिलं पाहिजे. तर सगळ्यांनी बोलाच, कराच, लिहाच. तर अशी जी ची भाषा आहे ती थोडीशी टाळली तर कदाचित आणखी आपण विद्यार्थ्यांच्या जवळ जाऊ शकू का असं मला वाटतं. सर फीडबॅकबद्दल बोलत होते. आता आपल्या इथे हे फार ट्रिकी आहे की
बोथ इन पब्लिक अँड प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज की जिथे कसं लोकांकडनं ते भरून घ्यायचं किंवा भरून घ्यायचं की नाही यावर मतमतांतरं आहेत. पुन्हा तुमची काय आयडेंटिटी आम्ही काय लपवली, विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळं लपवलं तरीसुद्धा किती प्रामाणिकपणे मुलं फीडबॅक देऊ शकतात हा एक प्रश्न आहे. आणि मी मध्यंतरी माझ्या येल विद्यापीठात शिकणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलत होते. तिने मला सिमिलर प्रॉब्लेम सांगितले. ती आता भारतीय आहे, ती जिथे तिकडे गेली आहे, पण ती म्हणाली मी फीडबॅक फॉर्म भरला नाही कारण त्यांना तर आमचा IP ॲड्रेस कळणार ना, तर कुठल्या कम्प्युटरवरनं हे भरलं जातं आहे हे समजणं हे माझ्यासाठी धोकादायक आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की खूप प्रोग्रेसिव्ह पुढे गेलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथेही हा प्रॉब्लेम आहे. तर मला एक शिक्षक म्हणून फीडबॅकमध्ये रस आहे आणि असतो. मी माझ्या छोट्या वर्गांमध्ये तरी हे सांगायचा प्रयत्न कारण तोपर्यंत मुलांशी आपण बोलू शकतो वगैरे असं सगळं असतं. कोर्सच्या शेवटी मी त्यांना सांगायचा प्रयत्न करते की तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग मी असं जरा त्याला आणखी त्याच्यात भर घालते की नुसतं माझ्याबद्दल बोलू नका, पण एकूणच सिलेबसमध्ये कोर्समध्ये तुम्हाला काय भर हवी आहे ते पण बोला वगैरे असं. माझा अनुभव असा आहे की फारसं कोणी फीडबॅक नाही देत अशा क्लोज किंवा कमी संख्या असलेल्या वर्गांमध्ये देखील. मला एक खरंच म्हणजे 2 किंवा 3च फीडबॅक आत्तापर्यंतच्या 7-8 वर्षाच्या शिक्षक म्हणून अनुभव आहे त्याच्यात मिळालेले. 2 आणि 3 ही फार कमी संख्या आहे आणि त्या फीडबॅकचा मला स्वतःला प्रचंड फायदा झाला आहे. कारण एका फीडबॅकमध्ये लिहिलं होतं की तुम्ही एकच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे खूप रिपीट करता, सुरुवात अशी तुमची म्हणजे नमनाला घडावर तेल खूप आहे तर ते तुम्ही कमी करा असं एकाने मला बोलून दाखवलं. तर आणि त्याचा मला फायदा झाला. तर मी कुठली सुरुवात करताना जरा असते, सावध असते की मी किती बोलते हे मी बघते. मला स्वतःला त्याचा व्यक्ती म्हणून फायदा झाला. आता मला कल्पना आहे की एका लार्जर व्यवस्थेत या फीडबॅकचा कसा परिणाम होईल ही एक परपेच्युअल सार्वत्रिक भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. दुर्दैवाने व्यवस्थेत असे घटक असतात की जे हे फीडबॅक असे व्यक्ती म्हणून मनाला खूप लावून घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान करतात, जी उदाहरणं मला माहिती आहेत. तर त्यामुळे याबद्दल थोडंसं एक राहुल म्हणाला तसं तुमचं ते आतून तुमचा बदल कसा होतोय, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त फीडबॅक घ्या असं एक कायदा करून काही त्याचं होणार नाही, पण शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि त्याचं महत्त्व पटतं का हे फार महत्त्वाचं आहे. मी एखादा मुद्दा शेवटचा मांडते. आपल्याकडे म्हणजे ट्रेनिंग द ट्रेनर्स, शिक्षकाला शिकवणार कोण हा एक मोठा सवाल आहे. तर शिक्षक म्हटला की त्याने मुलांना सगळं शिकवून शहाणं करून सोडावं असं एक आहे. पण बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत बदल व्हायला हवेत का, तुमच्या सिलेबसमध्ये बदल व्हायला पाहिजेत का, तंत्रामध्ये बदल व्हायला पाहिजेत का, हे आम्हाला नाही शिकवलं गेलं आहे. म्हणजे मला तरी भारतीय जे काही शिक्षण व्यवस्थेत शिक्षक ज्या पद्धतीने लोक होतात ती काय फारशी चांगली पद्धत मला तरी वाटत नाही. जर मुळातच मीच खूप स्वतंत्र किंवा पूर्णतः ट्रेंड नसेल वर्गात उभं राहायला तर मी कसं काय या सगळ्या मूल्यांचा किंवा कुठल्याही फॉर दॅट मॅटर मूल्यांचा पुरस्कार करणार आहे, हा एक बेसिक आणि कळीचा प्रश्न मला वाटतो. जे आपल्याकडे खूप म्हणजे असं नाही की एका नवीन शिक्षकालाच तुम्ही ते ट्रेनिंग द्या, पण अगदी सिनियर म्हणण्यासारख्या लोकांना सुद्धा हे ट्रेनिंग आवश्यक आहे. नुसतं सिलेबस बदलून होणार नाही आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीने हू विल ट्रेन द ट्रेनर, शिक्षकाला कोण शिकवणार हा प्रश्न तिथल्या तिथे कुठेतरी राहतोय असं मला वाटतं. तर हे काही माझी अशी स्कॅटर्ड निरीक्षण आहेत. आय होप मी वेळ पाळली आहे. तर धन्यवाद. आणि याच्याशी रिलेटेड काही चर्चा असेल तर ती आपण पुढे करूच.